श्री गुरुचरित्र अध्याय 5. पीठापूर या पवित्र भूमीत आपळराज नावाचा आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुमती धर्मशील, पतिव्रता आणि विष्णुभक्त होती. एकदा अमावस्येच्या दिवशी पितृश्राद्धाचा पवित्र सोहळा सुरू होता. ब्राह्मण भोजन होण्याआधीच दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्या दारी आले. क्षणाचाही विचार न करता सुमतीने आधीच भिक्षा घातली आणि तेव्हाच तिची सेवा तत्परता पाहून दत्तप्रभू प्रसन्न झाले आणि त्यांनी आपले त्रिमुख सहाभुज दत्त स्वरूप तिच्या समोर प्रकट केले आणि म्हणाले, माते, वर मागा. सुमती भावूक होऊन म्हणाली, गुरुदेव, आपण मला माते म्हणून हाक मारली ते वचन खरे हो. माझे 2 पुत्र आहेत, एक अंध आणि एक पांगळा. पुत्र असूनही नसल्यासारखे. मला तुमच्यासारखा महाज्ञानी, जगतवंद्य, परमपुरुषार्थ पुत्र हवा आहे. तेव्हा दत्तप्रभू म्हणाले, तुझ्या पोटी अवतार होईल आणि तो तुझ्या कुळाचा उद्धार करील. मात्र त्याचा शब्द कधीही मोडू नकोस.